नमस्कार. मामाच्या पोरीला अहो मामाच्या पोरीला साष्टांग नमस्कार. नमस्कार मंडळी, नमस्कार. आणि कान एज्युकेशन सोसायटीचे सुधारांचे महाविद्यालय सायबर वॉरियर सादर करत आहेत एक दमदार पथनाट्य. होय होय पथनाट्य. एक दमदार पथनाट्य. होय होय पथनाट्य. सायबर शिक्षकवर सायबर सुरक्षा. सायबर शिक्षकवर सायबर सुरक्षा. लकी आहे लकी. अरे बोली की बाबा काय करतोय? अरे निवांतच की काय लक्ष नाही काय नाही तुझं. ऐकी लागता बोल की हे बघ मला काय आले लिंक आली कसली रे कसली काय सांगतो लिंक मध्ये आणि क्लिक करा म्हणते ती. कशी क्लिक करा काय कुठं वाटत आहे म्हणजे आपल्या घरचं साहित्य हा पसंत झालं पण त्याला माहिती म्हणजे आहे का बाबा आहे की माहिती मोबाईल नंबर आहे या अकाउंट आहे तुझं त्याची माहिती मला एवढंच आहे बरं मग तुला पाठवतो चालते ते आली बाबा सायबर सायबर फ्रॉड काय काय म्हणा आपल्या डोक्याच्या बाहेरची केस विचार करतो का तू काय बाबा करावं लागतं जाऊ दे मी घेतो तू काय विचार कर बरं 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 अगं तिथे काय रे नाना, काय झालं? अरे गमतीची बात आहे काय? अरे ते माझ्या मित्र नाही वर काढल्या त्याला एक लिंक काय नाही ती म्हणते गिफ्ट गिफ्ट भेटा म्हणून फ्री मध्ये तिथे लॅपटॉप वाटतो का फ्री? नाही नाही, काहीतरी फ्रॉड असेल. ह्यात कसला आलाय बरं बाया तू बी वापरते ना मी बी वापरलीच की घ्यायचंच काम आहे फक्त नाही नाही नाही, थांब थांब. फ्री मध्ये भेटणाऱ्या वस्तू खऱ्या नसतात बरं का, फसवणूक पण असू शकते. काय बाया तुझी फसवणूक काय तुझं ते सायबर भराणं बिराण लकी 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 वाटलं झालं रे अरे बाबा तू काय झालं तुला सगळं पैसे गेलं माझं. अरे कस काय रे? ती लिंक नव्हती लॅपटॉपची हा. त्यात माहिती भरली ओटीपी दिला आणि सगळंच बॅक अकाउंट रिकामं झालं रे देवा. तुम्हाला म्हणलं होतं का नाही कोणती लिंक वगैरे भरू नका. आता बघा बरं काय झालं. तर पाहिलं ना मंडळी, या गाण्यासोबत कसा सायबर फ्रॉड झाला. म्हणून कोणत्याही अनोळखी लिंकवर तुम्ही क्लिक करू नका व स्वतःची माहिती भरू नका आणि स्वतःला सायबर सुरक्षित ठेवा. काय मी करू कोणाला अरे देवा अरे देवा मला इज्जत चावलाय सायबर क्राईमचा अहो मला इज्जत चावलाय सायबर क्राईमचा आणि मला इज्जत चावला या समाज प्रबोधनाचा. हे बबलू काय करतो तू? अरे बबलू मारते ना. अरे बबलू अरे कोणाचा फोन येतो मध्ये? अरे बबलू मेलो मी. अरे बबलू रिवाईव दे मला. अरे 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 यार मेलो मी. कोणाचा फोन आला होता? हॅलो कोण बोलते? हॅलो हॅलो माझ्याशी सर, मॅडम बोलते. बोलते का? बोला की मॅडम. पटनागी बँकेमधून बोलते. काय झालं? काय नाही, तुमचं बँकेचं अकाउंट बंद पडलंय म्हटलं. अरे मग माझं गुगल पे. नाही ना, ते सगळं झालंय. तुम्हाला एक ओटीपी नंबर येईल बघा, तुम्हाला सांगा तुम्ही परत. बर 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 मॅडम मेसेज आलाय मला. आलाय का? एक 6 अंकी नंबर आलाय का? हो हो मॅडम आलाय. हा, सांगा मला. 212141. ओके, आता 24 तासामध्ये ते प्रत्येकी अकाउंट चालू होईल बघा. नक्की ना मॅडम? हो हो, नक्की सगळं होणार बघा. चालतं मॅडम चालतं. ओके. बबलू बनवतो का टीटीएम मी बनवू? अरे बबलू थांब की जरा मेसेज आला मला एक. देवा 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 पैसे गेले रे माझे सगळे पैसे गेले रे. ए गोलू, काय झालं? गोलू, काय सांगू दीदी? काय सांगतोस? काय झालं माझ्यासोबत? काय सांगू? बँकेवरून फोन आला होता मला. काय म्हणलं तो केवायसी अपडेट नाही आणि केवायसी अपडेट केला ओटीपी दिला आणि माझे सगळे पैसे गेले अरे रे. केवायसी म्हणजे तुला माहितीये का काय? नाही माहिती ती. अरे केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर. त्याच्यासाठी लागतं फक्त आधार व्हेरिफिकेशन आणि तू त्यांना ओटीपी दिलास. पाहिलंच का मंडळी? एक लक्षात ठेवा नेहमी, केवायसी साठी कॉल आला तर फक्त लागतं आधार कार्ड व्हेरिफिकेशन. त्यामुळे ह्याच्यामध्ये फसवणूक पण होऊ शकते. सावध राहा, फसवणूक टाळा. अगं सोने, कसली भारी दिसतेस तू. लय भारी दिसते. तो फोटो काढायचा.
असं काय झालं तर सहन नाही करायचं आणि घाबरायचं पण नाही. तर पोलीस स्टेशनला जाऊ आपण. काय साहेब ऐका ना. बोला काय झालं? माझ्या मुलीसोबत बघा ना काय झालं. काय झालंय बाळा? बघा नाही माझं कोणतरी सेक्स प्रोफाईल ओपन केलं. माझं एकच अकाउंट होतं, दुसरा अकाउंट नाहीये. कोणतरी किती घाणेरडं पोस्ट काही कमेंट नाही. काळजी करू नका, हा तुमच्यावर झालेला एक सायबर फ्रॉड आहे. हे ज्यांनी कोणी हे केलेलं आहे त्याच्या IP ऍड्रेस वरून लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कारवाई चालू करतो लगेच. होईल ना सर? हा होईल, काळजी करू नका, तुम्ही काळजी घ्यायची. पाहिलं ना मंडळी, आज सोशल मीडियाचा वापर वाढतोय. त्याचा चुकीचं म्हणजे फेक अकाउंट आणि काही लोक मुलींचे फोटो चोरून त्याचा गैरवापर करतात आणि त्यांचे चुकीच्या गोष्टी निर्माण करतात. म्हणूनच आपण जागरूक व्हायला हवं आणि फेक अकाउंट त्यांना ब्लॉक करा, रिपोर्ट करा आणि 1930 यावर संपर्क करा. एक पाऊल सुरक्षेच्या दिशेने. सतर्क राहा, सुरक्षित राहा. सतर्क राहा. सुरक्षित राहा. तुमची जबाबदारी. तुमची जबाबदारी. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा. धन्यवाद. धन्यवाद.